या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण जे 10वीच्या वर्गातील विद्यार्थी आहेत आणि ज्यांना 2026 मधील फेब्रुवारी महिन्यात ज्यांना एक्झाम द्यायची आहे, अशांसाठी आपण पाठीमागील आतापर्यंत झालेल्या सर्व परीक्षांमधील सेक्शन फर्स्ट इंग्लिश लँग्वेज स्टडी 10 मार्कासाठी याच्याबद्दल आपण त्यांची प्रॅक्टिस घेण्यासाठी हा व्हिडिओ तयार करत आहोत. मग चला तर बघूया की या घटकामध्ये आपण कसे आउट ऑफ मार्क मिळवू शकतो. तर मग आता बघा, या ठिकाणी मार्च 2025 म्हणजे गेल्या वर्षी जेही सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडी 10 मार्कासाठी क्वेश्चन आले, त्यामध्ये बघा पहिला प्रश्न आहे, डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी फोर फॉर 8 मार्क्स. म्हणजे जो पहिला एक क्वेश्चन असतो तो असतो 8 मार्कासाठी. आणि या ठिकाणी पहिला आहे, कम्प्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचे, काही वर्ड दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये काही अल्फाबेट मिस झालेले आहेत, तर त्या अल्फाबेटचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. मग या ठिकाणी पहिला शब्द आहे द ब्रेव. मग बी आर या ठिकाणी स्पेस दिलेली आणि त्यानंतर व्ही आय. मग हा जो शब्द आहे हा कसा होणार बघा, या ठिकाणी आपल्याला एक शब्द तयार करायचा, बी आर ए व्ही ई. मग आपल्याला या ठिकाणी ब्रेव हा शब्द करण्यासाठी या ठिकाणी अ हे एक अल्फाबेट या ठिकाणी मिसिंग होतं. मग हे अल्फाबेट टाकल्याच्या नंतर आपला वर्ड होतो ब्रेव. पुढचा आहे टी डॅश ए सी एच. मग या ठिकाणी दुसरा वर्ड आहे आपला, मग हा वर्ड कसा होतो, टी ई ए सी एच. म्हणजे या ठिकाणी आपल्याला मिसिंग वर्ड आहे ई, आणि ई टाकल्याच्या नंतर हे त्याचं ॲक्युरेट आन्सर होईल. तिसरा वर्ड आहे आपला बी ओ एक्स डॅश आर. मग हा वर्ड असा होणार बी ओ एक्स ई आर. म्हणजे आपल्याला या ठिकाणी मिसिंग लेटर आहे ई. मग ई टाकल्याच्या नंतर आपला वर्ड झाला बॉक्सर. पुढचा फोर्थ वर्ड आहे एफ ए डॅश टी एच. मग हा असा होणार एफ ए आय टी एच. म्हणजे या ठिकाणी मिसिंग लेटर आहे ए. मग आपले 2 मार्क या ठिकाणी फिक्स झाले. पहिला शब्द झाला ब्रेव, दुसरा झाला टीच, तिसरा झाला बॉक्स, चौथा झाला फेल. त्यानंतर पुढचा आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. हे असतं 2 मार्काला. म्हणजे पुढे काही वर्ड्स दिलेले आहेत ते आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावायचे, म्हणजे एबीसीडी या ऑर्डर प्रमाणे लावायचे. मग आता हे कसे होणार ते बघूयात. या ठिकाणी पहिला वर्ड आहे ऑप्टिमिस्टिक, दुसरा आहे बोनाफायर, तिसरा आहे र्युमर, चौथा आहे अट्रॅक्ट. मग यांचे अल्फाबेटिकली म्हणलं की यांच्यापैकी अल्फाबेटिकली पहिला येणार अट्रॅक्ट. मग ते असं ना ए डबल टी आर ए सी टी. हा झाला पहिला अल्फाबेटिकली. त्यानंतर अ च्या नंतर आपल्या एबीसीडी प्रमाणे येतं बी. मग बी पासून तयार होणार आहे बी ओ एन एफ आय आर ई, बोना फायर. हा झाला सेकंड वर्ड. मग बीच्या नंतर आपल्याला बघायचंय ओ आधी येतो का आर. तर अल्फाबेटिकली प्रमाणे ओ आधी येणार. मग कसं होणार ओ पी टी आय एम आय एस टी आय सी. ऑप्टिमिस्टिक हा वर्ड होणार. त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे शेवटचा होणार आर, म्हणजे र्युमर, आर यू एम ओ यू आर हा होणार. मग आपले हे झालं 2 मार्कासाठी. त्यानंतर हे पुढचं आहे पॉटर, पॅटर, पॉकेट, पीपल. मग या प्रत्येक वर्डची सुरुवात ही पी पासून झालेली आहे. मग पी पासून झालेली आहे. मग आपल्याला यांच्यापैकी अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे कोणता येतोय ते बघायचंय. मग आता बघा, या ठिकाणी या वर्ड पैकी प्रत्येक ठिकाणी नंतर पी आहे. मग पीच्या नंतर आपल्याला बघायचं ए, हे स्टार्टिंगला येणार, म्हणजे आपला पहिला वर्ड होणार पी ए डबल टी ई आर. त्यानंतर आता आपल्याला बघायचंय की एच्या नंतर ओ येतं का ई येतं. मग अल्फाबेटिकल प्रमाणे एच्या नंतर दुसरं वर्ड आपल्याला या ठिकाणी भेटेल पीपल, पीई ओ पी एल ई, पीपल. त्यानंतर
आपल्याला बघायचंय की ओच्या नंतर आपल्याला ईच्या नंतर ओ येतं का ओ येतं, हे दोन्ही सेमच आहेत. मग टी येतं का सी, तर मग या ठिकाणी येणार सी. मग हा वर्ड कसा होणार, POCKET, POCKET हा होणार थर्ड नंबरला. आणि शेवटी राहिला POER. मग असे झाले हे 2 मार्कासाठी अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे. त्यानंतर तिसरं आहे पंक्च्युअल द फॉलोइंग सेंटेन्सेस. खालील वाक्यामध्ये योग्य ते विरामचिन्हांचा वापर करा. मग या ठिकाणी आपल्याला 2 क्वेश्चन दिलेले आहेत, ते 2 क्वेश्चन सोडायचे. आता पहिला क्वेश्चन आहे द बर्ड रिप्लाइड, आय एम गोइंग टू एक्सटिंग्विश द फायर. मग आता आपण जर वाक्य व्यवस्थित बघितलं तर हे वाक्य आहे इंग्लिश ग्रामर मधील डायरेक्ट स्पीच. मग डायरेक्ट स्पीच मध्ये कधीही अथवा कोणतंही वाक्य असेल तर त्याचं जे पहिलं वर्ड असतो त्याचा पहिला अल्फाबेटिकल हे कॅपिटल असतं, म्हणून द च टी कॅपिटल येणार. द बर्ड रिप्लाइड घेतलं. मग आपल्या डायरेक्ट स्पीच प्रमाणे सुरुवातीला झाला द बर्ड रिपोर्टर, त्यानंतर झाला रिपोर्टिंगवर. मग आता बघायचं रिपोर्टेड स्पीच मधील जे वाक्य असतं ते असतं डबल इन्व्हर्टेड कॉमा. मग कसं ना, डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये आय एम गोइंग, आय एम गोइंग टू GUIS द फायर. डबल इन्व्हर्टेड कॉमा शेवटी फुल स्टॉप. मग आपल्या वाक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी कॉमा आणि हे जे वाक्य आहे ते डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घेणं आवश्यक आहे. आता पुढचं आहे आपलं वाक्य हाऊ दॅट सेड नाथू. मग आता हे कसं होणार हे बघा. या ठिकाणी HOWS, मग या ठिकाणी हाऊचं एक ताद्याक्षर कॅपिटल पाहिजे. त्यानंतर आपल्याला जे हाऊच्या नंतर यस दिसतोय त्या ठिकाणी अपॉस्ट्रॉफी यस आवश्यक आहे. दॅट, हाऊज दॅट. मग आणि हे वाक्य डायरेक्ट स्पीचचं असल्यामुळे हे वाक्य डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असणं आवश्यक आहे. मग घेतलं हाऊज दॅट. पुन्हा आपल्याला घ्यायचंय सेड, आणि नातू हे प्रॉपर नाउन असल्यामुळे नातूचं एन हे कॅपिटल पाहिजे, NATHU फुल स्टॉप. मग आता हे झाले आपलं 2 मार्कासाठी. त्यानंतर चौथा प्रश्न आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स. म्हणजे आपल्याला 4 वर्ड लिहायचे तर ज्याचे कमीत कमी ज्याच्यामध्ये 3 अल्फाबेटिकल असणं आवश्यक आहे असे वर्ड लिहिण्यासाठी बघा या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे रेन वॉटर. मग यातला पहिला शब्द असा होणार रेन, हा झाला पहिला शब्द. त्यानंतर आपल्याला वॉटर हा दुसरा शब्द WATER हा झाला दुसरा शब्द. त्यानंतर आपल्याला भेटतो इंटर, INTER, इंटर. त्यानंतर आपल्याला भेटतो रॅट, RAT. मग हे झाले आपले 4 आणि ज्याच्यामध्ये मिनिमम 3 लेटरचा समावेश आहे. हे असतं आपल्याला 2 मार्कासाठी. त्यानंतर पुढचं आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. आपल्याला या ठिकाणी एक टेबल दिलेला आहे, तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये रिलेटेड वर्ड. मग या ठिकाणी एक शब्द आहे गार्डन. मग आता गार्डनशी रिलेटेड वर्ड या ठिकाणी एक दिलेला आहे ब्युटिफुल. मग जसं गार्डन ब्युटिफुल असतं तसं गार्डन बिग ही असतं, म्हणून या ठिकाणी काय येणार इथं बिग येणार शब्द. त्यानंतर जसं गार्डन बिग असतं तसं गार्डन हे ह्यूज ही असतं, HUGE ह्यूज ही असतं. तसंच गार्डन हे स्मॉल ही असू शकतं. त्यानंतर तसंच गार्डन हे आपलं कसं असू शकतं डर्टी म्हणजे घाण हे असू शकतं. मग हे झाले 2 मार्कासाठी. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एक शब्द दिले त्याचे हे झाले रिलेटेड वर्ड.
पुढचं आहे कम्प्लीट द वर्ड चेन ऑफ फॉर्म्स. ऍड वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. या ठिकाणी आपल्याला एक वर्ब दिलेला, नाउन दिलेला आहे, त्या नाउनची आपल्याला एक वर्ड चेन तयार करायची. मग या ठिकाणी एक शब्द दिलेला आहे टायगर. मग टायगरचा शेवटचा अल्फाबेट आहे आर. मग आर पासून आपला शब्द कसा होणार? RAIN. रेने एक तयार होणार. त्यानंतर आपल्या शेवटी आलेले एन. मग एन पासून कोणतं तयार होणार? NET. नेट हा शब्द तयार होणार. शेवटी आलेले टी. टी पासून ट्री. TREE. त्यानंतर हिथं आलेले ई. मग ई पासून कोणतं तयार होणार? EAGLE. ईगल. असे 4 वर्ड तयार झाले. मग या ठिकाणी आपण क्वेश्चन 6 बघितले, पण या ठिकाणी आपल्याला जेही क्वेश्चन दिले या 6 पैकी आपल्याला फक्त अटेम्प्ट एनी 4 हे 8 मार्कासाठी असते. मग आपले हे झालं 8 मार्कासाठी. आता आपल्याला पुढचं बघायचं आहे क्वेश्चन 1B. डू ॲज डायरेक्टेड. बघा, अटेम्प्ट एनी 1 यांच्यापैकी आपल्याला एकच निवडायचं आहे. बघा, टू अफ्रेड ऑफ याच्यापासून आपल्याला एक वाक्य तयार करायचं. बघा, मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचंय. मग कसं होणार? याच्यापासून एक मिनिंगफुल सेंटेन्स असं होणार, आय एम अफ्रेड ऑफ द टायगर. कसं झालं वाक्य? आय एम अफ्रेड ऑफ द टायगर. मग या एक फ्रेज आहे, त्याचा आपण वाक्यात उपयोग केलेला आहे. पुढचा आहे इन्स्टेड ऑफ. मग आता इन्स्टेड ऑफचा कसं होणार वाक्य? आय बॉट अ पेन instead of a book. मग कसं झालं वाक्य? आय बॉट अ पेन इन्स्टेड ऑफ अ बुक. या ठिकाणी आपण इन्स्टेड ऑफ चा वापर केला. पुढचा आहे ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. मग या ठिकाणी एक वाक्य दिलेलं असतं, त्याचं आपल्याला काय करायचं? एक मिनिंगफुली एक सेंटेन्स तयार करायचं. मग आता बघा, मिनिंगफुली सेंटेन्स कसं होणार? या ठिकाणचं जे वाक्य आहे ते वाक्य आहे बघा, माय अंकल फाउंड द बेबी. मग आपल्याला एक मिनिंगफुली सेंटेन्स कसं होणार? हू वॉज ऑन द रोड. वाक्य काय झालं? माय अंकल फाउंड द बेबी हू वॉज ऑन द रोड. मग हे सेंटेन्स आपण एक्सपांड केलं आणि एक्सपांड केल्याच्या नंतर आपण या ठिकाणी काय केलं? ते मिनिंगफुलीही बनवलं. म्हणून वाक्य झालं माय अंकल फाउंड द बेबी हू वॉज क्राईंग हू वॉज ऑन द रोड. माझ्या अंकलला एक बेबी सापडलं जे रस्त्यावर होतं. पुढचा आहे अटेम्प्ट एनी वन. या ठिकाणी काय करायचं आपल्याला? ऍड अ प्रिफिक्स ऑर सफिक्स. मग या ठिकाणी काही वर्ड दिलेले आहेत पॉसिबल. मग पॉसिबलला आपल्याला सफिक्स प्रिफिक्स कसं होणार? इम्पॉसिबल. कसं होणार? इम्पॉसिबल. नंतर अपॉइंटचं कसं होणार? अपॉइंटमेंट. MENT. अपॉइंटमेंट म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय प्रत्यय लावायला लागलं? MENT. आणि या ठिकाणी प्रिफिक्स साठी काय लागलं? पॉसिबल या वर्डच्या आधी इम लागलं आणि या ठिकाणी MENT. किंवा मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग वन ऑफ द फॉलोइंग. मग आता या ठिकाणी आपल्याला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचंय. मग मिनिंगफुल सेंटेन्स कसं होणार बघा? या ठिकाणी पहिलं आहे पॉसिबल. मग कसं होणार? इट इज पॉसिबल. इट इज पॉसिबल टू मी बाय अ बुक. मग या
वर्डचा आपण सेंटेन्समध्ये मिनिंगफुली वापर केला. पुढचा वर्ड आहे आपला अपॉइंट. मग अपॉइंटचं कसं होणार बघूत आपण. अपॉइंटचं आय वॉज अपॉइंटेड ॲज अ टीचर इन द स्कूल. मग या ठिकाणी आपण कोणत्या शब्दाचा वापर केला, अपॉइंट्स. आय वॉज अपॉइंटेड ॲज अ टीचर इन अ स्कूल. मग या पद्धतीने आपण 2025 मध्ये आलेलं सेक्शन फर्स्ट याच्याबद्दल चर्चा केली. आता आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मार्च 2024 मध्ये आलेल्या प्रश्नपत्रिका सेक्शन फर्स्ट बद्दल आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया.